जयंत पाटील यांच्यावरती गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या टीकेच्या निषेधार्थ इस्लामपूर आणि आष्टा शहरामध्ये आज बंदची हाक. राष्ट्रवादीकडून पेठ सांगली रोडवरती रास्ता रोको आंदोलन. सर्वात आधी जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचे फटाके फुटणार. गटरचना आणि आरक्षणाच्या पद्धतीला आव्हान देणारी याचिका मार्गी लागल्यानं निवडणुकीचा मार्ग जवळपास मोकळा. पक्ष सोडून गेलेले परत आले तरी त्यांना उमेदवारी मिळणार नाही. मात्र जो पडत्या काळात पक्षासोबत राहिला त्याला 100% साथ. पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचे निर्देश. अमरावती सुपर स्पेशालिटी रुग्णालय सुधारण्यासाठी आज काँग्रेसचं आंदोलन. गेल्या 25 दिवसांपासून डॉक्टर संपावर. 1.5 वर्षांपासून मानधन थकल्यानं डॉक्टरांचा संप. बोगस आयएस अधिकारी पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकरांच्या ड्रायव्हरला धुळ्यातून अटक. वाल्मिक कराडचा राईट हँड कुख्यात गोट्या गीतेवरील मकोका रद्द. परळीतील सहदेव सातभाई हत्येच्या प्रयत्नात मकोका दाखल होता. पोलीस महासंचालकांनी 7 पैकी 5 आरोपींवरचा मकोका रद्द केला. पंतप्रधान मोदी आज गुजरातच्या दौऱ्यावर. भावनगरमध्ये मोदी प्रकल्पांचं उद्घाटन करतील. 34 कोटींच्या प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी होईल. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी आज महत्वाचा दिवस. शिळफाटा ते घणसोली बोगदा आज पूर्ण होईल. कंट्रोल ब्लास्टिंग करून बोगद्याचा शेवटचा भाग तोडला जाईल. यासाठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव स्वतः उपस्थित राहतील. मुंबईतली मोनोरेल सेवा आजपासून अनिश्चित काळासाठी बंद. इंजिनिअरिंग आणि तांत्रिक सुधारणेच्या कारणास्तव सेवा बंद ठेवण्याचा एमएमआरडीएचा निर्णय. हार्बर मार्गावर पनवेल वाशी स्थानकादरम्यान ब्लॉक. सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. या कालावधीमध्ये सीएसएमटी इथून बेलापूर ते पनवेलकडे जाणाऱ्या लोकल रद्द. रविवारी मध्य रेल्वेच्या ठाणे कल्याण स्थानकादरम्यान ब्लॉक. सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह एरो सिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी. हा मार्ग थेट एरो सिटी आणि तळघर रेल्वे स्थानकाला जोडण्यात येणार आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात वाहतूक सुरळीत राहावी यासाठी मुंबईमध्ये 10 चाकी ट्रक आणि त्यापेक्षा जास्त अवजड वाहनांवर तात्पुरती बंदी. 2 ऑक्टोबरपर्यंत सकाळी 6 ते रात्री 12 पर्यंत ऐरोली आनंदनगर चेक नाक्यावरची आणि वाशी चेक नाक्यावरची प्रवेश बंद असतील. शाळकरी मुलांच्या सुरक्षेवरून सरकारला उच्च न्यायालयाचे खडे बोल. बदलापूरसारखी आणखी एक घटना घडण्याची वाट पाहताय का? न्यायालयाचा सवाल. मुंबईतल्या वांद्र्यातील तलावाजवळ कबुतरांना दाडे घालणाऱ्या 4 विरोधात गुन्हा दाखल. न्यायालयाचे बंदी आदेश असतानाही कबुतरांना खाद्य टाकलं जात असल्याचं आढळून आल्यानं पालिकेच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. अधिकारी आपल्या मृत मुलाची बदनामी करतायत. अहमदाबाद प्लेन क्रॅशमधील मृत पायलटच्या वडिलांचा आरोप. अपघातामध्ये आपल्या मुलाचाच हात असल्यासारखे तपास अधिकारी प्रश्न विचारत असल्याचं कॅप्टन सुमित सबरवाल यांच्या वडिलांचं म्हणणं आहे. सांगली पालिकेमध्ये एकाच वेळी 475 कर्मचाऱ्यांच्या बदल्या. 5 वर्षापेक्षा अधिक काळ कार्यरत असणाऱ्यांच्या बदल्या. कामकाज भ्रष्टाचार मुक्त आणि कर्मचाऱ्यांना अन्य विभागांच्या कामकाजाचीही माहिती व्हावी म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय. म्हाडाच्या 449 दुकानांच्या लिलावाचा निकाल शुक्रवारी जाहीर. केवळ 70 दुकानांची विक्री. उर्वरित 79 दुकानांच्या विक्रीचं म्हाडासमोर आव्हान. एसआरएचं घर लगेच विकल्यास ताबा काढून घ्या. हायकोर्टाचे महत्वपूर्ण आदेश. 800 पैकी 400 लाभार्थींनी घरे विकल्याचं उघड. त्यामुळे प्रकल्प बाधितांनाही घरे देण्याचे आदेश. मच्छीमारांना पुरवठा करण्यात येणाऱ्या बर्फाच्या दरात टनामागे 85 ऐवजी 65 रुपये वाढीला मान्यता. त्यामुळे बर्फ पुरवठा बंद करण्याचा निर्णय मागे. या निर्णयामुळे हजारो मच्छीमार आणि बर्फ वितरकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय.
मुंबईमध्ये हिवताप, डेंग्यू रुग्णसंख्येत वाढ, डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी धूम्र फवारणी, आरोग्य व्यवस्था या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज. तुळजापुरातील मुख्य जुन्या बस स्थानकाला आई तुळजाभवानीचं नाव, तर तुळजापुरातील जुन्या मात्र नूतनीकरण केलेल्या बस स्थानकाला आता छत्रपती संभाजी महाराजांचं नाव. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय. तुळजापूरमध्ये 25,000 भाविकांसाठी दर्शन मंडप उभारला. वॉटरप्रूफ दर्शन रांग मंडपातूनच तुळजाभवानी देवीच्या दर्शनाला जाता येणार. शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर येथे जय्यत तयारी. नाशिकचं ग्रामदैवत असणाऱ्या कालिका मातेच्या मंदिरात नवरात्रोत्सवाची लगबग. मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई, मंदिराचा गाभारा फुलांनी आणि पताकांनी सजवला. साताऱ्यातील मोती चौकातील प्रतापसिंग मंडळाच्या आईसाहेब देवीचा आगमन सोहळा संपन्न. पारंपरिक वाद्य आणि ढोलताशांच्या गजरात मिरवणूक. नाशिकच्या सिडको परिसरात मद्यधुंद तरुणींचा धिंगाणा, नशेत एका व्यक्तीला अर्वाच्य शिवीगाळ करत मारहाण. धिंगाणा घालणाऱ्या तरुणीचा व्हिडिओ व्हायरल. पंढरपूरहून वाशिमकडे परतत असताना वाशिमच्या कळंबा महाली इथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला बसची धडक. अपघातामध्ये 8 प्रवासी जखमी. साकोलीत मध्यरात्री चोरट्यांनी 5 दुकानं फोडली. गल्ल्यातील रक्कम चोरताना चोर सीसीटीव्हीत कैद. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू. भंडाऱ्यात पिकअपची ओव्हरटेक करताना ट्रकला धडक बसली आणि गो तस्करी उघडकीस आली. नागपूरच्या कत्तलखान्याकडे जाणाऱ्या 34 जनावरांची सुटका. जवाहरनगर पोलिसांची कारवाई. सांगलीच्या कवठे महांकाळमधील डॉक्टराच्या घरावर बोगस आयकर छाप्याप्रकरणी आणखी दोघांना अटक. 1 किलो 410 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 15,60,000 रोकड असा मुद्देमाल लंपास केला होता. बुलढाण्यातील बहुचर्चित पाळा इथे आश्रमशाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरण. एका आरोपीला 5 वर्ष सश्रम कारावास तर 17 आरोपी निर्दोष मुक्त. खामगाव जिल्हा न्यायालयाचा निकाल. नांदेड जालना समृद्धी महामार्गाच्या टप्प्याला परभणीच्या सेलूतील 10 गावांचा विरोध. 1 एकराला 1,60,000 रुपये इतका मोबदला ठरल्यानं शेतकरी संतप्त. या सगळ्या शेतकऱ्यांनी जरांगेंची भेट घेतली. नाफेडचा कांदा बाजारात घेऊन जाणारे ट्रक शेतकऱ्यांनी अडवले. रयत क्रांती आणि शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक. शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव नाही. नाफेडचा कांदा देशांतर्गत विकू नका, अन्यथा पुढच्या वेळी ट्रक पेटवून देऊ, शेतकऱ्यांचा इशारा. मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही तलावांमध्ये 99.32% पाणीसाठा. सगळे तलाव भरण्यासाठी आता अवघ्या 10,000 दशलक्ष लिटर्स पाण्याची आवश्यकता. नाशिकच्या धरणामध्ये 98% पाणीसाठा उपलब्ध असून 14 धरण प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू. प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा. पावसामुळे बीड अहिल्यानगर महामार्गावर जामखेड इथे रस्ता वाहून गेला. परिणामी बीडहून अहिल्यानगरकडे जाणारी वाहतूक बंद. वॉशिंग्टनमध्ये 140 वर्षांपूर्वी मिशिगन लेकमध्ये बुडालेलं FJ किंग नावाचं मालवाहू जहाज सापडलं. शिकागोकडे लोह सामान घेऊन जात असताना एका भीषण वादळात हे जहाज बुडालं होतं. सांगलीमध्ये 3 दिवसीय फळ महोत्सवाचं आयोजन. महोत्सवामध्ये सांगली जिल्ह्यातील ड्रॅगन फ्रूट, डाळिंब, पेरू, सीताफळ आणि इतर फळ उत्पादकांना विक्रीसाठी मोफत स्टॉल. पुण्यातील वनस्पती शास्त्रज्ञ डॉक्टर हेमा सानेंचं निधन. विजेशिवाय राहून दिवसा सूर्यप्रकाशात आणि रात्री कंदिलाच्या प्रकाशात त्यांनी 30हून अधिक पुस्तकं लिहिली. त्यांचं वय 85 वर्ष होतं. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा रडीचा डाव सुरूच. H-1B व्हिसामध्ये तब्बल लाख पटीनं वाढ. H-1B व्हिसाचं शुल्क $1,00,000 नेलं. भारतीयांना अमेरिकेत नोकरी करणं अजून कठीण झालंय. भारतीयांना 85,000 आता 88 लाख रुपये मोजावे लागतील. जम्मू काश्मीरमध्ये संयुक्त गुप्तचर आधारित शोध मोहिमेत व्हाईट नाईट कॉर्प्सच्या सतर्क जवानांकडून पूंछ सेक्टरमध्ये शस्त्र आणि दारुगोळा जप्त.